तर मित्र, आपण बघत आहात अत्यंत आनंदाची बातमी. काल आपल्याला तुकाराम बाबा महाराज यांनी फोनवर ऐकवली की लवकरात लवकर आपला जो मुदतवाढीचा विषय आहे हा मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल आणि लवकरच आपल्याला काहीतरी गोड बातमी देण्यात येईल. हे सर्व काही घडत असताना राज्यभर जे आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले विद्यार्थी आहेत, तर आपण बीड येथील जो बेमुदत ठिय्या आंदोलनाचा विषय सध्या चर्चेत आहे की आम्हाला मुदतवाढ हवी, आमच्या नोकरीच्या आरक्षणामध्ये एक समांतर आरक्षणामध्ये आमचा हे वाटा असला पाहिजे, यासाठी सदैव प्रयत्न बीड प्रशिक्षणार्थींच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेले आहे. काल महाशिवरात्री असल्यामुळे त्या बेमुदत आंदोलनाला ठिय्या आंदोलनाला थोडीफार स्थगिती देण्यात आली होती. परंतु आज पुन्हा हे विद्यार्थी कोणाचा तरी वेळ घेणार होते, परंतु ती वेळ मिळाली नाही. परंतु त्यांनी त्यांचा मुद्दा हा जिल्हाधिकाऱ्यांसमोर पूर्ण आपल्या ताकदनिशी मांडलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत थेट दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब यांच्या समोर ते पत्र सादर केले आहे. त्याबद्दल माझी सविस्तर बीड येथील प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत चर्चा झाली, तेव्हा त्यांनी एक माहितीस्तव त्यांनी सांगितलं की आमचं हे ठिय्या आंदोलन उद्यापासून परत बेमुदतसाठी सुरू होणार आहे. 1-2 दिवसाच्या सुट्ट्या ज्या आलेल्या आहेत, कोणी वेळ देणार होतं, त्या वेळ देण्यासाठी आम्ही हे 1 दिवस किंवा 2 दिवस हे स्थगिती करण्यात आली होती. म्हणून माझी सर्व राज्यभरातील प्रशिक्षणार्थ्यांना एक विनंती आहे की बीड येथील प्रशिक्षणार्थ्यांचं मनोबल खचू नये, म्हणून त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी त्यांना आपण मेसेज रूपी किंवा त्यांना काहीतरी सकारात्मक भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, या आंदोलनात त्यांना एक प्रेरणा मिळायला पाहिजे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं मनोबल वाढण्यासाठी प्रयत्न करावे. आणि त्यांनी अजून एक शब्द दिला की येणारा 1-2 दिवसात आम्हाला शरद पवार साहेबांचा सुद्धा वेळ भेटणार आहे, त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. त्याबद्दल त्यांनी सुद्धा ही माहिती दिली. तर बघूया आपण, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जे जिल्हाधिकारी सरांना आपलं मुदतवाढीच्या संदर्भात जे काही त्यांच्या मागण्या आहेत, या मागणी संदर्भात पत्र दिलं. त्याबद्दल त्यांनी काढलेली एक महारॅली म्हणता येईल, खूपच अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादांनी त्यांनी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आपलं निवेदन सादर करण्यासाठी एक फेरी काढली आणि फेरी काढून आपले प्रश्न हे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले.